बघितलं तर गोखलेची टीम सुद्धा एक मजबूत टीम आहे, त्यामध्ये सुद्धा चांगले अंदाज आहे. तुम्ही बॉलिंग सुरुवातीला घेतलेली आहे, त्यांची पहिला बॅटिंग असेल तर कुठले बॅटर त्यांचे आहे त्यांच्यावर तुमचं लक्ष की त्यांना लवकर आपण आउट करण्याचा प्रयत्न करू? इनमें सभी बैट्समैन अच्छे हैं, तो कम से कम में रोकने का हम लोग का प्रयास ही रहेगा। और कैसा लगा नाइट में खेलते हुए इस टूर्नामेंट में? बहुत अच्छा ऑर्गेनाइज है, बहुत अच्छा लगा। थँक यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. विजय, तुम्ही टॉस हारलेला आहे, जिंकला असता तर काय घेतलं? कारण नाईट क्रिकेटमधून डेमध्ये तुमची ही क्वार्टर फायनल मॅच आली आहे. डेफिनेटली क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. तर आता बॅटिंग आहे आणि संतोष भुवन काजूची टीमसुद्धा काल त्यांनी चांगलं प्रदर्शन केलेलं आहे या टुर्नामेंटमध्ये. तर काय वाटते का बॅटिंग करत असताना किती धावापर्यंत तुम्ही मजल मारायला पाहिजे 5 ओव्हरमध्ये? ॲक्च्युली काजूची टीम मी पहिल्यांदाच बघितली, एवढे दिवस खेळतो पण काजूची टीम ही काजूची टीम आहे म्हणून मी पहिल्यांदाच कालच बघितली. चांगली मुलं त्यांनी जमा केली आणि चांगला खेळ खेळतात आहे. कमीत कमी त्यांना जास्तीत जास्त धावा मारायचा प्रयत्न करू. आणि कसं वाटलं कालच्या नाईटमध्ये खेळत असताना हे आयोजन कसं वाटलं? प्रथमतः हा माझा घरचाच गाव आहे समजायचं, कारण की माझा क्रिकेट इकडनं जर्नी इकडनं स्टार्ट झाली. आयशा कप जे हजरतबाईंनी ऑर्गनायझेशन केलेलं त्याच्यात मी बेस्ट बॅट्समन होतो, आय थिंक सो. आणि मला वाटतं याच्या अगोदरच KPL झाली, त्याच्यासारखी टुर्नामेंट पण झाली नाही. खूप कमी लोक एवढ्या मोठ्या पद्धतीने ऑर्गनायझेशन करतात. TRP ट्रॉफी म्हणून खरंच या लोकांचा, कमिटीचा आणि ज्यांनी ऑर्गनायझेशन केलं आहे मुलांसाठी पण आणि इकडच्या एरिया लोकांसाठी पण, ह्या लोकांनी खूप मेहनत घेऊन जे कार्यक्रम केले त्यांचा पण मी आभार मानतो मनापासून. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. हे होते दोन्ही टीमचे कॅप्टन आणि हा क्वार्टर फायनल मॅचचा टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकला तो संतोष भुवन टीमच्या कॅप्टन यांनी प्रथम त्याने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग असेल ते विजय जाधव आणि कंपनी गोखले टीमचे. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. आणि प्रथम त्यांनी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे मामा भांजा गोखले टीमला. दोन्हीसुद्धा चांगल्या मजबूत टीम आहेत. काल आपण बघितलं तर वसई तालुका हाफ होता आणि वसई तालुका हाफमधून ह्या दोन टीम ज्या आहेत ज्या क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचलेल्या आहेत. आणि बघूया कोणती टीम असेल, संतोष भुवन असेल किंवा मामा भांजा गोखले टीम, ही टीम एक क्वालिफाय होईल सेमीफायनलसाठी. आणि सेमीफायनलमध्ये जेव्हा तुम्ही पोचाल तेव्हा सेमीफायनलमध्ये तुमचा सामना जो आहे श्रीकृष्ण स्पोर्ट्स कोलशेट टीमच्या जोडीला लागणार आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR चषक 2025 एक जबरदस्त भव्य आणि दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. आणि आजचा हा दिवस जो आहे, आजचा 14 आणि अंतिम फायनल डे आहे या स्पर्धेचा. या मॅच नंतर लगेच पहिली सेमीफायनल मॅच खेळवली जाणार आहे. या सामन्याचा विजेता टीम लढेल श्रीकृष्ण स्पोर्ट्स कोलशेट टीमच्या जोडीला. 5 षटकाचा हा सामना असेल. नक्कीच तुम्ही वेळेवर उपस्थित राहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी असतील आयोजक कमिटी, कारण जर तुम्ही वेळेवर उपस्थित राहिले तर जास्त षटकांचा सामना पाहायला मिळेल. आणि जर सामने काही जे टीम्स आहेत उशिरा उपस्थित झाल्या तर नक्कीच षटकांची कपात केली जाईल, कारण आज फायनल नाईट असेल या स्पर्धेची. चांगलं असं आयोजन आहे आणि या आयोजनामध्ये चांगलं सहकार्य भरपूर जे आमचे व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. ही ग्राउंडची व्यवस्था जी आहे, ग्राउंड उपलब्ध करून दिलेलं आहे ते माननीय श्री हजरतबाई शेख आणि संजयभाई म्हात्रे SH एंटरप्राइजेस. त्यानंतर या स्पर्धेमधलं प्रथम जे पारितोषिक आहे रोख रक्कम 1 लाख रुपये हे सुद्धा स्पॉन्सर्स केलेलं आहे SH एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर हजरतबाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांनी. त्यानंतर बॉलची व्यवस्था या स्पर्धेमध्ये केलेली आहे ती केसीचे कार्याध्यक्ष शाहिदभाई अन्सारी आणि अध्यक्ष केसीचे अजय पाटील यांच्या मार्फत बॉलची व्यवस्था झालेली आहे.
4 नाईट जनरेटरची जी व्यवस्था आहे ही व्यवस्था कामनगावचे माजी सरपंच माननीय श्री जयंत म्हात्रे यांच्या माध्यमातून केलेली आहे. आणखीन काही आमचे मॅन ऑफ द सिरीजसाठी LED TV दिली जाणार आहे आणि ही LED वैभव माननीय श्री वैभव पाटील यांच्याकडून स्पॉन्सर झालेली आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी. अतिशय जबरदस्त स्पर्धा आहे, चांगलं सहकार्य आहे आणि आपण प्रत्येक दिवसाच्या परंपरेनुसार सामना सुरू होण्याच्या अगोदर आपली एक परंपरा आहे, KPL मध्ये सुद्धा हीच परंपरा आपण पाहिली की समोर आपण बघतोय गणपती बाप्पाची मूर्ती आहे, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतो आपल्याला. या गणपती बाप्पाचं आपण पूजन करणार आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण बघतो ज्यांची भरपूर मेहनत आहे आणि श्री गणेश मोरेश्वर पाटील यांच्या शुभ हस्ते गणपती बाप्पाचं पूजन केलं जाते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्येषु सर्वदा विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगदिदाय नागाननाय श्रुती यज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमः. पाचंगे हे सुद्धा डे क्रिकेटमध्ये आपण बघितलं ज्यांनी चांगली स्कोरिंग केली. हे जे स्कोरर आहेत यांची जी इन्फॉर्मेशन आमच्या समोरच्या कक्षामध्ये अगदी व्यवस्थित पोहोचत असते आणि जेव्हापासून केसीची स्थापना झालेली आहे तेव्हापासून केसीचा पूर्ण रेकॉर्ड्स त्यांच्यापर्यंत आहे. KPL मध्ये 5 सीझनमध्ये कुठल्या खेळाडूंनी किती धावा बनवल्या, त्यानंतर KPL मध्ये कुठल्या गोलंदाजांनी किती विकेट घेतल्या, पूर्ण रेकॉर्ड्स KPLचा सुद्धा या आमच्या स्कोररकडे आहे. बाबाईची हाक ऐकली
सूचना अशी आहे की आमचे जे मेन ऑपरेटर हुसेन लाईव्ह नाहीत अद्यापपर्यंत त्यामुळे जे DRS ची सुविधा होती प्रत्येक टीमला एक इनिंगमध्ये एक DRS ती सुविधा नसणार आहे याची नोंद घ्यायची आहे. पंच आपण फक्त DRS घेऊ शकता म्हणजे ते सुद्धा बिमरचा तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. फक्त पंचांनाच रिव्ह्यू घ्यायची संधी आहे. कुठल्या टीमला DRS ची सुविधा नसेल याची नोंद घ्यायची या मॅच पुरती. जसं DRS चालू होईल आम्ही लगेच तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवणार आहोत. दोन ओपनिंग बॅटर जाताना दिसतात आपल्याला. मामा भांजे गोखिरे टीम कडून मामा भांजे गोखिरे टीमचा जर आपण विचार केला तर प्रदीप गुप्ता आणि गुप्ता यांनी प्रस्तुत केलेली ही टीम आहे. सध्या आपण एक गाव एक फॉर्मॅटमध्ये सुद्धा जर बघितलं तर भरपूर असे पॅकर्स आहेत जे पॅकर आपल्या गावाचे संघ आहे त्यांना स्पॉन्सर्स करताना दिसतात, प्रस्तुत करताना दिसतात. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि असेच जर पॅकर्स मिळाले तर आपले ग्रामीण क्रिकेटचं सुद्धा क्रिकेटर आणखीन चांगल्या चांगल्या स्टेजवर चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळताना दिसतात. या टुर्नामेंटमध्ये सुद्धा आपण बघितलं तर भरपूर असे जे एक गाव एकचे मातबगर संघ आहेत त्या संघांना काही आमचे जे स्पॉन्सर्स आहेत ज्यांनी प्रस्तुत केलेली आहेत त्या टीम. आजचा लॉट जर बघितला तर आजचा लॉट मध्ये जबरदस्त संघ आहेत. पहिला जो सामना असेल पहिला सामना आजच्या लॉटमधला जय हनुमान टेंबोली बादशाह 11 टेंबोली नाही जय हनुमान टेंबोली विरुद्ध रणजित स्पोर्ट्स कासारवडवली या दोन टीममध्ये पहिली मॅच असेल. जय बजरंग कारिवली विरुद्ध मॅक मॉन्स्टर धाकटी डहाणू प्रीतम बारी अँड कंपनी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर तिसरा सामना जो असेल रॉयल स्टनर मीरा रोड विरुद्ध बादशाह 11 गोरसई बी असा सामना असेल. आणि त्यानंतर चौथा सामना जो आहे तो डीजे बिग डॅडी 47 उत्तन विरुद्ध रॉयल स्टनर फ्रेंड्स 11 मीरा रोड असा असणार आहे.
मॅच थोडा आवाज वाढवा. चला मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. बॅटर आपण बघतोय स्ट्राईक एंडला आहे राहुल जॉन आणि विजय जाधव नॉन स्ट्राईक एंडला आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे ते नफीज. काही गोलंदाजी केली काल नफीजने. पहिला बॉल स्वीप केला या बॉलला. बॉल जातोय मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग करतोय. फक्त एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एकने आपलं आणि टीमचं खातं ओपन करतोय फलंदाज राहुल जॉन. काल राहुल जॉनने काय जबरदस्त आक्रमक फलंदाजी केली. लगातार षटकार ठोकले होते राहुल जॉन याने. आपल्या टीमला एक मजबूत स्थितीमध्ये आणलं होतं आणि आज सुद्धा या 5 षटकाच्या सामन्यामध्ये राहुल जॉन विजय जाधव या 2 फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल. मात्र विजय जाधवची बॅटिंग पाहण्यासाठी भरपूर प्रेक्षक आले होते. ती विजय जाधवची ती बॅटिंग काल पाहायला मिळाली नाही आहे. मात्र आज नक्कीच डे क्रिकेटमध्ये विजय जाधवची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. स्विच हिट मारलाय ह्या वेळेला. फटका तर चांगला आहे. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फिल्डर टीममध्ये प्रोडक्शन होतं. फक्त एकच धाव मिळेल आणि एक धावेने टीमचं टोटल जाते स्कोरबोर्डवर 2 आणि आपलं खातं ओपन करतोय फलंदाज विजय जाधव. ज्याप्रमाणे विजय जाधवने हा फटका खेळला होता असं वाटलं की लेफ्ट हँडरने हा ऑन ड्राईव्ह केला होता असं वाटलं. स्विचित सुद्धा चांगला खेळतोय विजय जाधव. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर नफीजची गोलंदाजी खरोखरच लाजवाब आहे. लेफ्ट आर्मर आहे. लेग कटर अतिशय चांगला टाकतोय आणि खरोखरच काजू विकास दुबे यांनी हा जो संघ बनवलेला आहे संघ अतिशय जबरदस्त संघ बनवलेला आहे. या संघाला बघून विजय जाधव सुद्धा भरपूर इम्प्रेस झाले की चांगली मुळं जमवलेली आहेत. चांगला खेळ त्यांनी दाखवला रजनी क्रिकेटमध्ये. कालच्या नाईटमध्ये आपण जर बघितलं तर राहुल जॉन स्ट्राईक एंडवर आहे. लेफ्टी बॅटर आहे तर नक्कीच लेफ्टी बॅटरला ज्यावेळेस VIP डायसेंडकडून या संध्याकाळच्या सत्रामध्ये बॉलिंग होईल त्यावेळेला नक्कीच फायदा मिळताना दिसेल. ॲडव्हान्टेज मिळेल तो हवेचा. वेग जर हवेचा बघितला तर पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. तर लेफ्ट हँडर बॅटरला साथ देणारी ही हवा. फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव जरूर. मात्र फक्त 2 फिल्डर 30 या सर्कलच्या बाहेर आहेत. एक डीप मिड विकेट आणि एक काऊ कॉर्नर. हो खोलवर टप्प्याचा बॉल. चॉक केलं होतं बॉलला. फ्लाय स्लिपला बॉल जातोय. फिल्डर त्या ठिकाणी होता. चांगली फिल्डिंग करतोय. कुठल्या प्रकारचा धाव नाही या बॉलवर. चांगली गोलंदाजी नफीज याची. अचूक टप्प्याने गोलंदाजी करताना दिसतोय नफीज हा गोलंदाज. नफीज लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंपने बॉलिंग करेल राहुल जॉनसाठी. पुढील बॉल हा 4था बॉल असेल. ओ फुलर यांचा होता बॉल. मात्र विकेट किपर सुद्धा चुकतोय. बॉल जॉल फाईन लेगच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. 22 रुपये येतात या 4 धावा. होता मात्र थोडासा चुकला फलंदाज राहुल जॉन. बॉलला टर्न मिळालं आणि विकेट किपर सुद्धा चुकला आणि बॉल सरळ निघून गेला. फाईन लेग बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार आणि या चौकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 6 रन्स. डे क्रिकेट आहे तर नक्कीच 5 ओव्हरमध्ये 60 ते 65 रन्स यायला पाहिजे. हो बघितलं काय टर्न झाला होता. हा बॉल ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर टाकला. रिव्ह्यू नाही आहे. अगोदरच माहिती सांगितली होती. रिव्ह्यू नाही आहे. DRSची सुविधा नाही आहे. अगोदरच सामना चालू होणार अगोदर बोललो होतो. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली होती. मात्र बघितला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. चांगली टर्न करताना दिसतोय. शेवटचा बॉल घेऊन जाईल गोलंदाज नफीज.
लेफ्ट आर्मनी हवेत खेळलाय. कॅचची शक्यता. फिल्डर बॉल खाली येतोय मिडॉनच्या दिशेने. सहज सोपा कॅच. विकेट जाईल. बाद होतोय फलंदाज राहुल जॉन. पहिला विकेट जातोय मामा भांजा गोकिरा टीमचा. तर गोकिरा टीममध्ये बॅटिंग लाईनअप अतिशय स्ट्रॉंग आहे. मात्र गोलंदाजी जर आपण बघितली पहिल्या ओव्हरमध्ये 22च्या रुपयाने फक्त 4 धावा आल्या होत्या. त्यानंतर जर आपण बघितलं कुठलाही मोठा फटका खेळू दिला नाही आहे. तो नफीजने चांगली नवीतुली गोलंदाजी केली. नफीज याने फक्त 6 धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये आणि एक महत्त्वपूर्ण विकेट ज्या फलंदाजाने काल नाईटमध्ये धुवाधार बॅटिंग केली होती तोच फलंदाज राहुल जॉन या ठिकाणी आउट होताना आपल्याला दिसतोय. नवीन बॅटर जातोय संतोष जाधव. विजय जाधव यांचे बंधू दोन्ही सुद्धा बंधू सध्या मैदानामध्ये ज्याप्रमाणे आपण पाहिले असतील भारतीय क्रिकेटमध्ये पठाण बंधू युसुफ अँड इरफान पठाण त्याचप्रमाणे हे दोन बंधू आणि दोन्ही सुद्धा जर बघितले तर परफेक्ट ऑलराऊंडर जबरदस्त फलंदाज. टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर नाव कमावलेले आहे दोन्ही सुद्धा या खेळाडूंनी. आणि विजय जाधवचा आपण विचार केला तर एक रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे तो म्हणजे लगातार 9 बॉलमध्ये 9 त्यांनी षटकार ठोकलेले आहेत. काल मी म्हटले की राहिल अन्सारीने याच विकेटवर या ग्राउंडवर 8 मध्ये 8 ठोकले होते. आणखीन एक जर ठोकला असता तर विजय जाधवच्या बरोबरीत आला असता. फार कठीण गोष्ट असते लगातार तुम्ही 9 बॉलमध्ये 9 षटकार ठोकता. एखादा सुद्धा शॉट तुमचा मिस टाइम झाला नव्हता ही एक महत्त्वाची गोष्ट होती आणि तो जो गोल्डन पिरियड होता विजय जाधव याचा. आणि विजय जाधवने ओपनिंगमध्ये म्हटलं की कामांची जे भूमी आहे कामाची भूमी माझ्यासाठी क्रिकेटमध्ये अतिशय खूप महत्त्वाची आहे यादगार आहे. कारण आयशा कप ज्यावेळेस झाला होता त्यावेळेस आपण बघितलं असेल ओपन क्रिकेटची ती स्पर्धा होती आणि भारतामधली नंबर 1ची ती स्पर्धा 2011ला फेब्रुवारीच्या महिन्यात आपण पाहिली आणि त्यामध्ये विजय जाधव याच्या टीमने चॅम्पियनशिप पटकावला होता आणि बेस्ट बॅटर विजय जाधव ठरला होता. त्यांचा जो आणखीन सहकारी होता तो म्हणजे कृष्ण सातपुते जो मॅन ऑफ द सिरीज राहिला होता. जबरदस्त कामगिरी विजय जाधवनी सुद्धा केली होती त्या टुर्नामेंटमध्ये. तो टाइम वेगळं होतं ज्या टायमाला विजय जाधव अतिशय फॉर्ममध्ये बॅटिंग करताना आपल्याला दिसत होता. आजच्या तारखेला बघितलं ओपन क्रिकेट भरपूर होतं मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज देवा पांडे. काल देवा पांडेने सुद्धा चांगली गोलंदाजी केलेली आहे. पहिला बॉल घेऊन जाईल मात्र यावेळेस हवेची साथ असेल ती विजय जाधवला. आता मात्र अटॅक चढवेल विजय जाधव या एंडकडून. हवेत बॉल आहे मिस टाइम फटका. लॉंग अपच्या दिशेने फिल्डर आहे बॉल खाली कॅच घेतला जातोय. विकेट जाईल. सागरने हा चांगला कॅच घेतला आणि विकेट जाते ती विजय जाधव याची. PR चषकमध्ये आपण बघितलं तर तिन्हीच्या तिन्ही मॅचमध्ये विजय जाधव थोडासा नाकामयाब ठरलेला आहे बॅटिंगसाठी. जो मानला जातो विजय जाधव त्या प्रकारची बॅटिंग झाली नाही आहे आणि लवकरात लवकर आउट होताना दिसला. विजय जाधवने आपल्या टीमसाठी फक्त बनवलेली आहे ती एकच धाव. 2 बॉलचा सामना त्याने केला आणि नवीन बॅटर गजेंद्र जातोय बॅटिंगसाठी. गजेंद्र आणि संतोष जाधव उर्फ पिन्या या 2 फलंदाजांना आता मात्र चांगली भागीदारी बनवावी लागेल.
कारण ह्या मॅचवर पहिल्या ओव्हरपासून पकड मजबूत बनवण्याचं काम काजू दुबे अँड कंपनी संतोष भुवन टीमने केलेला आहे. देवा पांडे पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर पहिल्या बॉलवर विकेट. ऑफस्टमच्या जास्त बाहेर गेला हा बॉल. पंचांचा नक्कीच या ठिकाणी आपण बघतो फेअर डिलिव्हरी. अप्रतिम आयोजन आहे. पहिलं षटक जर आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या. एक गडी बाद केला होता नफीसने. दुसऱ्या षटकामध्ये जर बघितलं तर पहिल्या बॉलवर यस वाईटचा इशारा आहे. जास्त बाहेर हा बॉल गेला होता. धावसंख्या पोहोचेल 7 वर. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर बॉलर देवा पांडे. देवा पांडे आणि देवा सिंग दोन्ही चांगले खेळाडू आहेत या टीममध्ये. हो बघितला पण काय जबरदस्त गोलंदाजी. थोडासा बॉल कॉरिडॉरमध्ये ठेवला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्लॉक करत होता या बॉलला गजेंद्र याला. पहिला बॉल खेळतो गजेंद्र मात्र आपलं खातं खोलू शकत नाही आहे. संतोष भुवन विरुद्ध मामा भांजे गोकिवरी या दोन टीममध्ये ही मॅच आपण बघतोय. आणि काय जबरदस्त प्रदर्शन काजू अँड कंपनी संतोष भुवन टीमने केलेलं आहे या टुर्नामेंटमध्ये. पुन्हा देवा पांडे बॉलिंग ट्रॅकवर. ओ स्क्वेअर कट मात्र सरळ फिल्डच्या हातात. नफीस होता त्या ठिकाणी. अनिल होता. अनिलच्या हातामधून कॅच सुटली. आणखीन एक विकेट जाण्याची दाट शक्यता होती. मात्र कॅच सुटला जातोय अनिल साबंतच्या हातामधून. आणि जीवनदान मिळते फलंदाज गजेंद्र याला. बॅकफुटा गेल्या होत्या. जागा बनवली. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. सरळ पॉइंटच्या हातामध्ये कॅच मध्ये हा कॅच सुटला जातोय. आणि जीवनदान मिळते गजेंद्र याला. बघूया जीवनदानाचा गजेंद्र फायदा उचलतोय की नाहीये. देवा पांडे राईट आर्म राऊंड विकेट. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर. यावेळेस आपण बघितला वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव आणखीन मिळेल. धावसंख्या जाईल 8 वर. बॅटने मोठा फटका कुठलाही आलेला नाहीये आत्तापर्यंत. एक चौकार जो आलेला आहे तो सुद्धा 20 रुपयाने आलेला आहे. म्हणजे गोलंदाजी वाईट एक्स्ट्रा रन जरूर दिलेले आहेत. कुठलाही मोठा फटका मारण्याची मुभा दिलेली नाहीये आत्तापर्यंत. हो फटका तर चांगला आहे. वाईट लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये जातोय. फिल्डर त्या ठिकाणी येतोय. फक्त एकच धाव मिळेल. एक पेक्षा जास्त काही नाही. एकने धावसंख्या जाईल धावफलकावर 9 रन्स. 5 षटकाचा सामना आहे तर 5 षटकामध्ये कमीत कमीत 60 पर्यंत जायला पाहिजे. या संध्याकाळच्या सत्रामध्ये डे क्रिकेट आहे त्यामुळे. देवा पांडे 2 बॉल शेष असतील देवाच्या षटकामधले. पुन्हा एकदा बघितला काय चांगला कटर होता. मात्र यावेळेला वाईटचा इशारा पंतांचा. जास्त कट झाला हा बॉल. 3 वाईट आत्तापर्यंत टाकतोय. अँगल जास्त बनवताना दिसतोय गोलंदाज देवा पांडे. राऊंड विकेटने मारा रायटीसाठी टाकताना दिसतोय. ऑफस्टमच्या बाहेर बॉल पडल्यानंतर आणखीन जास्त बाहेरच्या दिशेने निघताना दिसतो आपल्याला. पुन्हा देवा पांडे. हा बॉल तर पुन्हा एकदा वाईटचा इशारा आहे पंचांचा. अतिरिक्त रन 4था वाईट असेल. या ओव्हर मधला मोठी लांब लचक षटक टाकताना दिसतोय गोलंदाज देवा पांडे. समोरच्या एंडकडून पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर देवा. हो या वेळेला बघितला पण पुन्हा एकदा वाईट. लेग स्टंपच्या बाहेरून 5वा हा वाईट. 11 बॉलची ही मोठी ओव्हर होईल असं दृश्य दिसते आपल्याला. कॉन्सन्ट्रेशननी गोलंदाजी करावी लागेल. कंट्रोल ठेवावा लागेल. गती वाढवतोय. कधी कधी कटर टाकतोय. मात्र जे कटर टाकत असताना टप्पा तुमचा अचूक असायला पाहिजे. तो टप्पा अचूक नाहीये देवा पांडे याच्या गोलंदाजीमध्ये. आतापर्यंत मोठा फटका मारून दिलेला नाहीये. मात्र वाईट जास्त टाकलेले आहेत या षटकामध्ये देवा याने. हो वाईट यॉर्कर
अपील कॉटबे यांची, मात्र पंच सहमत नाही आहेत. डॉट बॉल जातोय. एक बॉल अद्याप शिल्लक असेल. कॉटबे यांची DRS ची मागणी केली होती काजू याने, मात्र टेनिस क्रिकेटमध्ये अद्याप अल्ट्रा एज नाही, ISPL मध्येच आहे, बाकी कुठल्याही टुर्नामेंटमध्ये नाहीये. फोर्सिंग शॉट हवेत बॉल, लॉंग ऑफचा फिल्डर पुन्हा एकदा समोर येतोय. चांगला कॅच सागरने घेतलाय. विकेट जाईल. विकेट नंबर 3. तिसरा फलंदाज बाद होतोय मामा भांजा गोखिरे टीमचा. फलंदाज संतोष जाधव इज आउट. आझाद वलवी आणि कंपनी, आपण मेन गेटवर आहात. प्लीज तो मेन गेटवरचा जो गेटचा बांबू आहे तो लावून घ्या, त्यामुळे गाडी आतमध्ये आली नाही पाहिजे कोणाची. आझाद मेन गेटवर बांबू लावून घ्या. 11 बॉलचं मोठं षटक टाकलं, लांब दशक षटक टाकलं, तरी सुद्धा त्या षटकामध्ये फक्त 6च धावा खर्च केल्या देवा पांडेने. बॅटने फक्त 1च धाव आली आणि 5 एक्स्ट्रा धाव आणि 2 विकेट सुद्धा मिळवल्या त्या देवा पांडे यांनी. रोहित दलवी येतोय बॉलिंगसाठी. रोहित दलवी एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे आणि नुकताच जी संतोष भुवन प्रीमियर लीग झाली त्यामध्ये प्लेयर ऑफ द सिरीज हा मान पटकावला होता रोहित दलवी याने. फिल्डिंग जर आपण पाहिली राईट हँडरसाठी डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, एक लॉंग ऑनला फिल्डर, त्यानंतर एक फिल्डर सर्कलच्या आतमध्ये बघतो आपण, एक फाईन लेगला फिल्डर आहे, त्यानंतर एक शॉर्ट टर्मॅन आहे, पॉईंट डीपमध्ये आहे, त्यानंतर एक फिल्डर एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ. 30 सर्कलमध्ये 3 फिल्डर ठेवायचा असा हा नियम आहे या टुर्नामेंटचा. 6 फिल्डर तुम्ही बाहेर ठेवू शकता. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये फक्त 5च ठेवू शकता. बॉलिंग ट्रॅकवर येतोय बॉलर राहुल रोहित दळवी. रोहित पहिला बॉल घेऊन जाईल. हो, चांगला बॉल, लाईन बघितली अतिशय चांगली, खाली राहिला होता बॉल, सरळ टाकला हा बॉल, सरळ जातोय विकेट किपर काजूच्या हातामध्ये. डॉट बॉल. स्ट्राईक एंडला बॅटर आहे तो गजेंद्र, नॉन स्ट्राईक एंडला आहे भावेश पाटील. हे दोन्ही सुद्धा चांगले बॅटर आहेत. आतापर्यंत धाबांसाठी संघर्ष करताना दिसतो आपल्याला मामा पांजे गोखिर टीम. रोहित दलवी पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर, पुल केले बॉलला, फिल्डर येतोय बॉल खाली, चांगला कॅच देवा पांडे घेतोय आणि विकेट जाईल ती गजेंद्र याची. हा 4था फलंदाज बाद होतोय मामा पांजे गोखिर टीमचा. फलंदाज गजेंद्र इज आउट. टॉप ऑर्डरचे बॅटर होते ते, टॉप ऑर्डरचे बॅटर तंबूमध्ये परतलेले आहेत. बघितलं सुरुवातीला आपण राहुल जॉन बाद झाला, त्यानंतर बाद झाला विजय जाधव, त्यानंतर संतोष जाधव बाद झाला, त्यानंतर आत्ताच आपण बघितलं तर गजेंद्र सुद्धा बाद होताना दिसतोय. आणि हे जे बाद झालेले बघितलं आपण तर 0-1 फलंदाज विजय जाधव 1 वर बाद झाला, 1 वर
राहुल सुद्धा बाद झाला, 0 बाद झाला तो संतोष, आणि यावेळी सुद्धा 1 बाद झालेला आहे तो गजेंद्र. डबल फिगर मध्ये कुठलाही फलंदाज आतापर्यंत पोहोचलेला नाहीये. धावसंख्या जर पाहिली, धावसंख्या झालेली आहे ती 12 रन्स. बॅटने आतापर्यंत फक्त 3च रन्स आलेले आहेत. या 12 रन्स मधून बॅटने फक्त 3 धावा आलेले आहेत, बाकी धावा एक्स्ट्राच्या रूपाने आलेल्या आहेत. रोहित पुन्हा एकदा, हो चांगला फटका आहे. कॉपीबुक स्टाईलने फक्त बॉलला पुश केलं होतं स्वीपर कमाच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी होता, मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. प्रथमच या सामन्यामध्ये आपण बघतो दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळते, ती सुद्धा मन्नूच्या बॅटमधून. आल्या आल्या ऑफ द मार्क होतो मन्नू. टीमचं टोटल पाठवतोय 14 14, लॉस ऑफ 4 विकेट. रोहित दलबी 3 बॉल टाकले, 3 मध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च करतो, 1 विकेट मिळवलेला आहे. आपटून टाकलाय मात्र स्क्वेअर कटचा फटका. डीप पॉइंटला फिल्डर येतोय. चांगली फिल्डिंग, प्रोटेक्शन लावलं होतं डीप पॉइंटच्या दिशेने. एकच धाव मिळेल, 1 पेक्षा जास्त काही नाही. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 15 रन्स. 15. भावेश आहे स्ट्राइक एंडला. रोहित दलवी पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ओ जास्त बाहेर होता हा बॉल. वाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन मिळेल. एक्स्ट्राच्या खात्यामध्ये जास्त धावा आलेल्या आहेत आतापर्यंत. बघितला पण तर एक्स्ट्राच्या 10 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. रोहित चांगली गोलंदाजी आतापर्यंत तिने गोलंदाजीने केलेले. एक्स्ट्रा जरूर टाकतात, मात्र मोठा फटका मारून दिलेला नाही. आणखीन एक चांगला बॉल आडव्या बॅटने खेळायचं होतं. प्ले अँड मिस. सरळ जातोय काजूच्या हातामध्ये हा बॉल, विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल. डॉट बॉलची संख्या सुद्धा भरपूर आहे या इनिंगमध्ये. काय कारण आहे की एवढं स्ट्रगल करताना दिसतोय एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप संतोष भवन टीमच्या या गोलंदाजासमोर. आतापर्यंत 11 डॉट बॉल आलेले आहेत. रोहित दलवी पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हो चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. पुन्हा एकदा बघितला आपण अँगल बनवलाय रोहित दलवीने. चांगलं षटक टाकलं. या षटकामध्ये धावा खर्च केले ते फक्त आणि फक्त 4 आणि 1 विकेट सुद्धा मिळवलेला आहे. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर मामा भांजा गोखिरा टीमची धावसंख्या झालेली आहे ती 16 वर 4 विकेट. शेवटच्या दिवशी त्यांनी निश्चय केला होता मिलिंद पाटील यांनी की मी शेवटच्या फायनल डेलाच येणार आहे, आणि ते फायनल डेला आलेले आहेत. कारण त्यांना माहिती आहे फायनल डेला आणखीन जबरदस्त महासंग्राम त्यांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे त्यांनी आज उपस्थिती लावलेली आहे. धावसंख्या झाली ती 16. लॉस ऑफ 4 विकेट. 2 षटकं शिल्लक आहेत. आतापर्यंत बघितलं 3 षटकं झालेली आहेत आणि 3 षटकामध्ये 12 बॉल डॉट. नफीस येतो पुन्हा एकदा. नफीसने ह्याच्या अगोदर आपण बघितलं तर या एंडकडून VIP डाईस एंडकडून गोलंदाजी केली होती, आणि या वेळेला आपण बघतोय तर नफीस समोरच्या एंडकडून गोलंदाजीसाठी आलेला आहे. रोड एंडकडून गोलंदाजीसाठी येतोय.
पहिला बॉल घेऊन जाईल. स्ट्राईक एंडला बॅटर आहे तो मन्नू 3 वर खेळतोय. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर बॉलर नफीज. पहिला बॉल टॉपिस लागले. फिल्डर आहे फ्लाय स्लिपला. चांगला कॅच. विकेट जाईल. चांगला कॅच घेतला प्रदीप याने आणि विकेट नंबर 5 इज डाऊन. बाद होतोय फलंदाज मन्नू. हा फलंदाज बाद. बॉल असेल नफीज याचा. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर विकेट घेतली होती आणि ह्या ओव्हरच्या सुद्धा पहिल्या बॉलवर विकेट घेतलेली आहे. तर हॅट्रिकवर आलेला आहे तो गोलंदाज नफीज. काल नाईटमध्ये आपण बघितले एक हॅट्रिक पूर्ण केली ती चेतन म्हात्रे याने. द ग्रेट मराठा जुचंद्र टीमचा जो गोलंदाज होता आणि त्यांनी हॅट्रिक जी घेतली ती इनिंगच्या पहिल्या 3 बॉलवर 3 विकेट त्यांनी मिळवल्या होत्या आणि आपली हॅट्रिक साध्य केली होती. गोविंद येतोय नवीन बॅटर. 11 बॉल आत्तापर्यंत शेष आहेत. 11 बॉलमध्ये कमीत कमी 4 ते 5 मोठे फटके जर ठोकले तर कुठेतरी फायटिंग टोटल पर्यंत जाऊ शकेल. मामा भांजा गोखिरे टीम. असं वाटतं की आतापर्यंत मामा भांजा गोखिरे टीमची मॅच चालूच झालेली नाही आहे आणि मॅच चालू करून दिलेली नाही ती म्हणजे संतोष भवन टीमच्या गोलंदाजाने. फिल्डिंग सुद्धा अतिशय चांगली झालेली आहे संतोष भवन टीमची. अतिशय चांगला क्लास आहे फिल्डिंगचा. शफल झाला होता. खेळला बॉल मात्र डिरेक्ट हिट. काय जबरदस्त फिल्डिंग. डिरेक्ट हिट सुद्धा जबरदस्त झाला होता रोहित दलवी याचा. मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला होता फलंदाज बाबेश. एक धाव कंप्लीट. एकने टीमचा टोटल जाईल स्कोर बोर्डवर 17. किंचितसा वाचला या ठिकाणी. अंपायर नाहीये. नॉट आउट आहे. तसं पण नॉट आउट बघितलं या ठिकाणी आम्ही. तसं पण नॉट आउटच आहे. आमचं एक जे 2 अँगल आहेत ते लागलेले नाही आहेत. सो थर्ड अंपायर अद्याप चालू केलेलं नाही आहे. चला आमचे सगळे अँगल चालू झालेले आहेत. याच्या पुढे तुम्ही रिव्ह्यूची मागणी करू शकता. अंपायर सूचना आहे. आपलं पूर्ण टेलिकास्ट व्यवस्थित चालू झालेला आहे. पूर्वरत झालेला आहे. तुम्ही DRS ची मागणी करू शकता. नफीज काय जबरदस्त बॉलिंग टाकताना दिसतोय. मात्र विकेट हॅट्रिक त्याची चुकलेली आहे. एकच गोलंदाज या स्पर्धेमध्ये TR ट्रॉफीमध्ये ज्याने विकेट हॅट्रिक घेतलेली आहे चेतन द ग्रेट मराठा जुचंद्र टीम. नफीज पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप. ओ लाईन चुकली ह्या वेळेला नफीजची. बॉल डिलेवर केला त्याच वेळेला समजलं का थोडंसं ॲक्शनमध्ये सुद्धा बिघाड झाल्यासारखं वाटलं. एक एक्स्ट्रा रन. धावसंख्या पोहोचेल 18 वर. मात्र जर बघितलं नफीस असा एक गोलंदाज आहे त्याला कुठल्याही एंडकडून गोलंदाजी करण्यासाठी द्या तो व्यवस्थितच गोलंदाजी करतोय. या वेळेला थोडीशी चुकी झाली. गती वाढवण्याचा असं वाटलं की प्रयत्न केला नफीज याने आणि बॉल लेग स्टंपच्या बाहेर करून बसला आणि लेफ्ट हँडर आल्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम होऊ शकतोय. पुन्हा नफीज. पुन्हा तेच दिशेने जी लाईन पकडलेली आहे. डिरेक्टचा प्रयत्न मात्र चुकतोय. 1+1 2 रन्स. वाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्या पोहोचते 20 वर. रन कसे हो रन आले पाहिजे मामा भांजा गोखिरे टीमसाठी. जेवढे रन येतील तेवढा फायदा होईल मामा भांजा टीमला आणि फटकेबाजी सुद्धा व्हायला पाहिजे. फटकेबाजी जर झाली तरच या मॅचमध्ये राहील मामा भांजा गोखिरे टीम. कारण आत्तापर्यंत एकही चौकार आलेला नाही. एकही षटकार आलेला नाही आहे. याचं कारण की जी गोलंदाजी झालेली आहे संतोष भवन टीमची लाजवाब कमालीची गोलंदाजी झालेली आहे.
नभीज पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस राईट हँडर बॅटर आहे गोविंद. ओ फटका तर चांगला आहे मात्र फिल्डर ओ हो काय जबरदस्त एफर्ट. ब्रिजेश होता डीप मिड विकेटला. असं वाटलं एका क्षणामध्ये की हा षटकार जाईल मात्र ब्रिजेश वा जबरदस्त फिल्डिंग. काय एफर्ट दाखवलाय ब्रिजेशने. कुठेतरी वाटलं की आज पहिला षटकार पाहायला मिळेल मात्र ती सुद्धा संभावना ब्रिजेशनी संपुष्टात आणली आणि फक्त एकच धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 21 वर. जस्ट चेक सुद्धा केलं जाते की लाईनला पाय लागला होता पण नाहीये अगदी सेफ. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ओ यावेळेला विकेट किपर चुकला. मागचा जो फिल्डर होता शॉर्ट फाईन लेगचा एक धाव पूर्ण बॅटला बॉल लागून आला होता. एक धाव मिळते. धावसंख्या जाईल 22 वर. दोन बॉल शेष आहेत कारण 2 वाईड टाकले होते या ओव्हरमध्ये. गोलंदाज नफीसने लेफ्ट आर्मने ओ वाईड यॉर्कर अतिशय चांगली डिलिव्हरी. डॉट बॉल जातोय. अचूक टप्प्याने गोलंदाजी आहे. वाईड जरूर टाकतात मात्र कुठल्याही फलंदाजाला मोठा फटका मारण्याची मुभा आतापर्यंत दिलेली नाहीये. गोलंदाजी अगदी सटीक लाईन आणि लेंथने टाकताना दिसतात संतोष भवन टीमचे गोलंदाज. ओहो हवेत बॉल आहे यावेळेला. पुन्हा एकदा तोच फिल्डर. यावेळेस मात्र बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार आणि आजच्या दिवसातला हा पहिला षटकार येतोय फलंदाज गोविंदच्या बॅटमधून. चढवडे टीमचा कॅप्टन आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचे टॉस करण्यासाठी. आजच्या दिवसातला हा पहिला सामना असेल. च्या लॉट मधला हा पहिला सामना असेल. रणजित स्पोर्ट कासार वडवली विरुद्ध जय हनुमान टेंबोली असा आजच्या लॉट मधला पहिला सामना असेल. दोन्ही टीम आपण रिपोर्टिंग करून घ्यायचं आहे. दोन्ही कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. काय जबरदस्त शॉट केला आहे. एक कॉन्फिडन्स फटका
भावेश पाटील. भावेश पाटील, मी म्हटलं की भावेश पाटीलने जास्त स्ट्राईक घ्यायला पाहिजे. हवेची साथ त्याला असेल आणि पहिल्याच बॉलवर एक मोठा धमाका दिलेला आहे तो भावेशने. धावसंख्या पोहोचलेली आहे धावफलकावर 34 धावा. आणखीन 2 मोठे फटके यायला पाहिजे. उर्वरित 5 बॉलमध्ये 2 ते 3 आणखीन आले तर चॅलेंजिंग टोटल पर्यंत पोहोचला तर नक्कीच ही मॅच एक रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हुक केले बॉलला, फिल्डर आहे, नाही अडू शकणार. बॉल जाईल फाईन लेगच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. धावा यायला पाहिजे. पहिल्या 2 बॉलमध्ये 10 तर आलेले आहेत. उर्वरित 4 मध्ये 10 त्या 12 आणखीन जर आल्या तर नक्कीच टोटल चांगलं होईल आणि एक चांगली मॅच प्रेक्षकांना सुद्धा पाहायला मिळेल. कारण दुसऱ्या इनिंगमध्ये ज्यावेळेस मामा भांजा गोखिरे टीम येईल तर मामा भांजा गोखिरे टीममध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी लाईन आहे. तर नक्कीच ही मॅच एक रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवातीला बघितलं की पकड मजबूत होती पहिल्या ओव्हरपासून, पहिल्या बॉलपासून संतोष भुवन काजू अँड कंपनी टीमची. मात्र ह्या ओव्हरमध्ये फटके येताना दिसतात, कॉन्फिडन्स शॉट येताना दिसतात भावेश पाटीलच्या बॅटमधून. अविनाश आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. काजू आता आपण जर बघितलं तर फाईन लेगच्या दिशेने उभा राहतोय आणि विकेट किपरच्या भूमिकेमध्ये येतोय देवा सिंग. अविनाश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. हो, यावेळेला व्हाईट यॉर्कर चांगल्या लाईनने, चांगल्या लेनने हा बॉल टाकला. बघितलं बॅटर थोडंसं शफल झाला होता आणि बॅटरला रीड करत असताना हा बॉल टाकला गोलंदाज अविनाश याने. चांगलं कमबॅक. 2 मोठे फटके आल्यानंतर या डॉट बॉलने करताना दिसतोय गोलंदाज अविनाश. पुन्हा अविनाश. 3 बॉल शेष अंतिम. लेफ्ट आर्मनी रनअप मध्ये मिस्टेक. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर जाईल. फिल्डिंग जर आपण पाहिली लेफ्ट हँडर बॅटरसाठी ऑन साइडला एक शॉर्ट फाईन लेग आहे. डीप स्कोर लेग थोडासा बॅकवर्ड. डीप मिड विकेट, एक वाईडिश डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन. ऑफ साइडला एक लॉंग ऑफ आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर सुद्धा आहे. पॉइंटला फिल्डर एक शॉर्ट टर्मॅन आहे. भरपूर बाहेर होता हा बॉल. कट करण्याचा प्रयत्न बाहेरून, मात्र वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39 वर. 3 बॉल शेष. मात्र अगदी विशेष आहे ते तिन्ही सुद्धा बॉल. हे बेस्ट बॅटरसाठी, बेस्ट बॉलरसाठी जे कूलर दिला, बेस्ट फिल्डरसाठी कूलर दिले जातील ते आमच्या डिस्प्लेमध्ये आलेले आहेत. पुन्हा एकदा आपण बघितलं हा 10वा वाईट. आतापर्यंत 10 वाईट या इनिंगमध्ये पडलेले आहेत. मालिकावीरसाठी LED TV दिली जाईल आणि ती स्पॉन्सर्स केलेली आहे वैभव पाटील फ्रॉम नागले यांच्याकडून. ती LED TV मालिकावीरासाठी दिली जाणार आहे. आज रात्री समजेल की, मला वाटते सकाळी आपल्याला समजेल की कोण मालिकावीर होईल आणि कोण चॅम्पियन होईल. लेफ्ट आर्मनी अविनाश. हॉफली घेतला, लॉप केलंय मात्र हवेत बॉल. सुद्धा गोलंदाज अविनाश कॉटन बॉल आउट करतोय. भावेशियाला विकेट जाते भावेशियाची. तोच फलंदाज मिस टाइम नुसार बाद होतोय. स्वरूप येतोय नवीन बॅटर. नंबर 8 वर बॅटिंग साठी येतोय. स्वरूपला सुद्धा चांगली बॅटिंग करावी लागेल. उर्वरित जर बघितलं 2 बॉल शेष आहेत. एखादा तरी मोठा फटका यायला पाहिजे.
चांगलं कमबॅक केलंय ते अविनाश याने. दोन मोठी फटके लागले, वाईट टाकले दोन, त्यानंतर विकेट मिळवला अविनाश याने. हो बघितला आपण हा ऑफ कटर बॉल लेफ्टी बॅटरसाठी. काय जबरदस्त कटर टाकतोय हा गोलंदाज. आणि टीम जी आहे काजूने काय जबरदस्त टीम बनवलेली आहे. प्रत्येक जण इम्प्रेस झाले. संतोष भवन टीम जास्त कामन परिसरामध्ये खेळण्यासाठी येत नाहीये आणि आले आणि त्यांनी चमत्कार करून दाखवला. जबरदस्त कामगिरी, भरपूर इम्प्रेस केलेला आहे कामांच्या सर्व प्रेक्षकांना संतोष भवन टीमने. ऑन ड्राईव्ह केलं जाते, बॉल येईल डीपमधून, फिल्डर येतोय, 2चा कॉल आणि हा विकेट. एकच रन फक्त मिळेल. धावसंख्या जाते 41 आणि 42 रनचं टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी संतोष भवन टीमला. ऑफ द सिरीज साठी जी LED TV दिली जाणार आहे, ICCM ची जी आहे ती स्पॉन्सर झालेली आहे. कैलासवासी स्वाऊ सीमा जगदीश पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार जीवांश वैभव पाटील यांच्याकडून ही स्पॉन्सर झालेली आहे ही LED TV मॅन ऑफ द सिरीज. जय हनुमान टेंबोली टीम कॅप्टन अँड रणजित स्पोर्ट कासार वडवली टीम कॅप्टन. आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. जय हनुमान टेंबवली टीम कॅप्टन अँड रणजित स्पोर्ट कासार टीम कॅप्टन. टीम फिल्डिंगसाठी उतरलेली आहे. मामा भांजा गोखेरे टीम आणि टीम मीटिंग चालू आहे की आपण फक्त 42चं टार्गेट दिलेलं आहे. हे डिपेंड आपण कसं करू शकतोय यासाठी नक्कीच जे सिनियर खेळाडू आहेत विजय जाधव हे नक्कीच माहिती देत असतील की कशा प्रकारे गोलंदाजी करायला पाहिजे, फिल्डिंग आपली कशी व्हायला पाहिजे. कारण पहिल्या इनिंगमध्ये जर आपण बघितला गोलंदाजीचा क्लास अतिशय चांगला दिसला, वाईट जरूर आले, मात्र त्यानंतर सुद्धा फिल्डिंगचा क्लास जो होता अप्रतिम होता संतोष भवन या टीमचा. दोन्ही अंपायर आमचे जातात.
चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारतीय संघ नक्कीच फायनलमध्ये पोहोचलेला आहे आणि मला वाटते तिसऱ्यांदा भारतीय संघ हा फायनलमध्ये पोहोचला चॅम्पियन ट्रॉफीमध्ये. आणि रोहित शर्मा हा जो कॅप्टन आहे आणि वर्ल्डमधला असा एक जो कॅप्टन आहे जो ICC टुर्नामेंटमध्ये 4 वेळा फायनलमध्ये ज्याने टीमला पोहोचवलेला आहे असा जो कॅप्टन बनलेला आहे. 4 फॉर्मॅटमध्ये 4 वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपल्या टीमला फायनलमध्ये पोहोचवणारा हा पहिला जगातला नंबर 1चा कॅप्टन रोहित शर्मा झालेला आहे. आणखीन एक गोष्ट आपण जोकमध्ये सुद्धा ऐकली असेल की पहिला आपण बघितलं पाकिस्तान फायनलमधून बाहेर झाली आणि आता फायनल सुद्धा पाकिस्तानच्या बाहेर झाली. चला फलंदाज पाठवा, फलंदाज लगे पाठवा. भारतीय क्रिकेट बोर्ड BCCI एवढं मोठं आहे की जगातलं जे ICC क्रिकेट बोर्ड आहे त्याच्यापेक्षा सुद्धा मोठं आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट बोर्डचं ICCला सुद्धा ऐकावं लागतंय की आम्ही तिथे नाही खेळणार तर नाही खेळणार, आम्हाला दुसरं ग्राउंड करून द्या. आणि ते करून दिलं. कारण कधी कधी असं तुम्हाला माहिती नसेल किंवा असेल की जर इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डला किंवा ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डला जर कधी तंगी किंवा कडकी लागते ना तेव्हा ते भारतीय क्रिकेट बोर्डला सांगतात की आपण 3 वन डे सिरीज ठेवू किंवा 3 2020 सिरीज ठेवू. त्यामुळे जे ब्रॉडकास्टिंगचा जो पैसा येतो ना त्यांचा जो कडकी आहे ना ती कडकी दूर होते. कारण त्याचं कारण काय आहे माहिती आहे? त्याचं कारण आहे की आपल्या देशामधले जे 140 करोड जी जनता आहे याच्यामुळे आपलं भारतीय क्रिकेट जो आहे क्रिकेट बोर्ड आहे हा अतिशय मजबूत आहे. टेंबोली टीम कॅप्टन आपण आला असेल तर लगेच रिपोर्टिंग करून घ्यायचं आहे. रणजित स्पोर्ट कॅप्टनने या ठिकाणी रिपोर्टिंग केलेली आहे. दोन ओपनिंग बॅटर गेलेले आहेत बॅटिंगसाठी. अनिल सावंत आणि विकास दुबे ज्याला काजू या नावाने जास्त पसंती आहे. काजू या नावाने ओळखला जातोय, सर्वांचं लाडकं नाव आहे आणि त्याने ही टीम बनवलेली आहे. खरोखरच चांगली टीम बनवलेली आहे काजू याने. पहिला बॉल घेऊन जातोय संतोष जाधव. पहिल्याच बॉलला बघितला फक्त दिशा दिलेली आहे स्वीपर कवचच्या दिशेने. डीपमध्ये बॉल जातोय, चांगली फिल्डिंग भावेची, मात्र 2 रन पूर्ण करतोय आणि 2 रनने ऑफ द मार्क होतोय विकास दुबे आणि टीमचं सुद्धा खातं खोललं जाते या 2 रनने. सुरुवात अतिशय चांगली झालेली आहे, मॅचला चांगली सुरुवात मिळवून दिलेली आहे ती विकास दुबे याने. पुन्हा संतोष, पुन्हा एकदा बॅकफुटा गेला, जागा बनवली, पॉइंटच्या दिशेने खेळून काढलं जातोय, मात्र फिल्डिंग चांगली आहे. एकच धाव मिळेल, 1 ने विकास जातोय 3 वर. टीमचं टोटल सुद्धा 3. मोठे फटके मारण्याची आवश्यकता नाहीये. काजूने सांगितलेलं आहे की आपण गॅपमध्ये जर फटकेबाजी केली तर हे मैदान असं आहे, हे आउटफील्ड असे आहे, या आउटफील्डमध्ये गॅपमध्ये जेवढे तुम्ही खेळाल तेवढं तुम्हाला जास्त फायदा मिळेल, जास्त धावा तुमच्या खात्यामध्ये येत जातील. संतोष जाधव पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. फोर्सिंग शॉट, कुठल्या फिल्डर नाही, इनफिल्डच्या वरून, नो चान्स फॉर द फिल्डर, 4 रन्स. व्हॉट अ शॉट अनिल सावंत याचा. पण करतो अनिल आणि टीमचा स्कोर जातोय 7 वर. एक ग्रेट स्टार्ट आहे. 42चं टार्गेट चेस करत असताना संतोष भुवन टीमची. फुल टॉस बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, सरळ खेळला होता, बॉलला पाठवलं लॉंगोपनी, लॉंगनच्या मधून सरळ 4 रनसाठी चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार ठोकतोय फलंदाज अनिल सावंत. जबरदस्त बॅटिंग, धावसंख्या पोहोचलेली आहे ती 11 वर. सुरुवात अतिशय चांगली मिळवून दिलेली आहे. दोन्ही सुद्धा बॅट आणि पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये
नक्कीच गॅपमध्ये आउटफील्ड अतिशय फास्ट आहे आणि हे ग्राउंड बनवायचं जे काम आहे हे ग्राउंड बनवलेलं आहे नूराबाई शेख याने, ज्याने ही ग्राउंड बनवायची अतिशय भरपूर मेहनत घेतलेली आहे. KPL साठी हे ग्राउंड 2023ला आपण बनवलं होतं आणि या सीझनमध्ये ज्यावेळेस KPL अलॉटमेंट झाली होती त्यावेळेस सुद्धा नूराबाई शेख याने स्वतः जातीने या ठिकाणी उभं राहून हे ग्राउंड अगदी चांगलं पॉलिश केलंय. अतिशय फास्ट आउटफील्ड आहे या ग्राउंडचे. आयशा ग्राउंड या ग्राउंडला म्हटलं जाते, हे नाव आहे आणि KPL याच ग्राउंडवर खेळवली जाते. बघितलं पायावर बॉल टाकला होता, पायाच्या समोरून अतिशय बॅकलिपला खाली घेऊन खेळला जातोय. शॉर्ट वाईडिश मिडॉनच्या दिशेने एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एकने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 12वर. अंतिम एक बॉल शेष. जय हनुमान टेंबोली टीम कॅप्टन, चला लगेच रिपोर्टिंग करा. लास्ट ऑफिशियल कॉल. जय हनुमान टेंबोली टीम कॅप्टन. हो बघितलं, थोडंसं लेक्शनच्या बाहेर निघाला होता फलंदाज काजू आणि ते ओळखलं संतोष जाधव याने अंगावर बॉल टाकला. बॉडी लाईनचा हा बॉल. सिंगल तर जरूर मिळालेली आहे आणि या सिंगलने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 13वर. पहिल्या ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक दमदार सुरुवात आहे ती संतोष बॉन या टीमची. बॅकफुटला आहे असं म्हणू शकतो, मात्र या मॅचमध्ये पलटवार करावा लागेल मामा भांजे गोखले टीमला. प्रदीप गुप्ता आणि राहुल गुप्ता प्रस्तुत ही टीम आहे मामा भांजा. मामा भांजा टीम जर आपण बघितलं KPL मध्ये मामा भांजा टीम खेळत असते. 2022 मध्ये मामा भांजा ही चॅम्पियन राहिली होती आणि या सीझन मध्ये रनर अप राहिली. या सीझन मध्ये सुद्धा मामा भांजा टीमने अतिशय चांगलं काम केलं होतं. केसीच्या माध्यमातून जी स्पर्धा होते KPL त्यामध्ये. आणि या नाईट स्पर्धेमध्ये जर बघितलं तर प्रदीप गुप्ता आणि राहुल गुप्ता याने एक मधून ही गोखुऱ्याची टीम जी आहे त्यांना प्रस्तुत केलेलं आहे आपल्या नावाने मामा भांजा या नावाने. बिग डॅडी सुद्धा आज पाहायला मिळेल. प्रवीण गुप्ता फॅम टीम, त्याच्यानंतर बादशाह 11 रुपेश बाबरे फॅम टीम आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय स्वरूप. फटका तर चांगला आहे. बैठक शॉट. बॉल जाईल मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी आहे. 2 रन मात्र पूर्ण करतात. 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 15. स्वरूप. हो इनसाइड आउट शॉट. इनफिल्डच्या वरून पॉइंटच्या दिशेने बॉल जातोय. फिल्डर धावतो बॉलच्या मागे, मात्र अडवू शकेल का? अडवलंय बॉल. दुसरा बॉल फिल्डर बॉल उचलून थ्रो करेल त्या अगोदर मात्र 3 धावा या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. फक्त एकच धाव वाचवण्यामध्ये यशस्वी ठरतो राहुल जॉन. 3 धावेने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 18 रन्स. टेंबोली टीम, चला लगेच आपण रिपोर्टिंग करा. टेंबोलीची मॅच आहे आणि टेंबोली गावामध्ये सध्या लिंक जास्त शेअर होताना दिसेल, कारण एक गाव एक फॉर्मॅटमध्ये टेंबोलीची टीम सुद्धा एक चांगली टीम म्हटली जाते. आणि आजचा जो लॉट आहे, आजच्या लॉटमध्ये सर्व टीम मातबगर टीम आपल्याला पाहायला मिळतील. स्वरूप पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ओ व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. जबरदस्त फटका. बॉलला पाठवलाय सरळ मिड विकेटच्या बाहेर. सारंगसाठी षटकार. ब्लॉक केलं या बॉलला आणि पाठवून दिलंय लांबच लांब षटकार. या षटकाराने टीमचं टोटल झालेला आहे स्कोर बोर्डवर 24 रन. 24. 18ची आवश्यकता 21 बॉलमध्ये. आणखीन एक चांगला फटका आहे. हा बॉल सुद्धा जाईल आउट ऑफ द पार्क. 6 रनसाठी षटकार.
बॅक टू बॅक 2 षटकार येतात अनिल सावंतच्या बॅट मधून. स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 30 रन फक्त आणि फक्त 12ची आवश्यकता. 20 बॉल शेष. सामना अगदी सोपा झालेला आहे तो संतोष भवन टीमला. आणि ही मॅच जिंकल्यानंतर तुम्हाला नक्कीच एक ट्रॉफी तर लागू होणारच आहे, कारण एक लॉटमधून तुम्ही बाहेर निघता तर एक ट्रॉफी क्रिस्टलची ट्रॉफी आहेत या टुर्नामेंटमध्ये. हे एक खास वैशिष्ट्य या स्पर्धेचं. स्वरूप महागडा पडतोय. आतापर्यंत स्वरूपने धावा खर्च केलेल्या आहेत त्या 15-17 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. खूपच महागडा पडलेला आहे. लेफ्ट आर्मने हो यावेळेला बघितलं बॉल फ्लाय स्लिपला जातोय. धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाही आहे. विकेट सुद्धा कुठली गेलेली नाही आहे. ही एक जमेची बाजू आहे. आणि ज्यावेळेस बॅटिंग करत होता आपण बघितलं मामा भांजे टीम, त्यावेळेस असं वाटत होतं की बॅटिंग करणं खूप कठीण झालेलं आहे या विकेटवर या मैदानामध्ये. आणि ज्यावेळेस संतोष भवन बॅटिंग करते त्यावेळेस असं वाटते की गोलंदाजी करणं कठीण झालेलं आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप. पुन्हा एकदा उडवले बॉलला आणि पाठवून दिलाय मिड विकेटच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. मात्र जेव्हा आला ज्या या टुर्नामेंटमध्ये आले आणि चाललेले आहेत खरोखरच जबरदस्त परफॉर्मन्स काजू आणि कंपनी याने केले. जिंकण्यासाठी रन हवे आहेत फक्त आणि फक्त 6. 18 बॉल शेष आहेत. अप्रतिम प्रदर्शन. सुरुवातीला आपण बघितलं तर टीम 94 कॉमन टीमला त्यांनी पराजित केलं. जी यजमान टीम या स्वतःच्या ग्राउंडवर त्यांना पराजित केलं. गोलंदाजी जबरदस्त केली होती. मेन अटॅक जो गोलंदाजीचा आहे तो जबरदस्त आहे संतोष भवन टीमचा. एक ट्रॉफी नक्कीच त्यांना लागू होईल कारण आता सामना अगदी सोपा झालेला आहे. या ठिकाणी काहीतरी चमत्कार जर झाला तरच मामा भांजे टीम गोखरे टीम विजय होऊ शकेल. आउटसाइड एज विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आणि विकेट जाईल ती विकास दुबे काजू याची. पहिला फलंदाज बाद होतोय. विकास दुबे इज आउट. या बॉलवर विकेट मिळवतोय गोलंदाज महेंद्र. मी म्हटलं की चमत्कार करावा लागेल आणि चमत्कार जर केला तरच मॅच मध्ये पुन्हा येऊ शकेल मामा भांजा गोखवेरा टीम. आणि चमत्कार प्रत्येक वेळेस होत नसतो. पुन्हा एकदा महेंद्र फक्त दिशा दिलेली आहे. ह्या वेळेला डीप मध्ये प्रोडक्शन आहे. फक्त एकच रन मिळेल. जाण दिला आहे की मोठा फटका मारण्याची काही आवश्यकता नाहीये. भरपूर बॉल शिल्लक आहेत. जवळजवळ 16 बॉलमध्ये फक्त 5 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. जबरदस्त फटकेबाजी अनिल सावंत याची आपल्याला पाहायला मिळाली. महेंद्र पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. अनिल सावंत साठी स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. स्विच हिट खेळण्यासाठी पाच धाब्यांची फक्त आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. ओव्हर द विकेटने हो बघितला यावेळेला फक्त टच केलं होतं बॉलला. एक धाव तर मिळाली. 4ची आवश्यकता.
सामना अगदी सोपा आहे आणि संतोष भुवन टीम मला वाटते प्रथमच या ठिकाणी आली खेळण्यासाठी आणि असं वाटते की सेमीफायनलमध्ये जागा निश्चित करण्याच्या स्थितीमध्ये आहेत. सेमीफायनलमध्ये जी टीम जिंकेल त्यांचा सामना श्रीकृष्ण स्पोर्ट्स कोलशेट टीमच्या जोडीला लागणार आहे. ओ फटका तर चांगला आहे आणि गॅपमध्ये सुद्धा आहे. वन बाउंड जाईल, बाउंडच्या बाहेर 4 आणि हा विजय चौकार येतोय. फिनिश होते मॅच. ही मॅच जिंकलेली आहे ती संतोष भुवन टीमने. कॉंग्रॅच्युलेशन संतोष भुवन, कॉंग्रॅच्युलेशन काजू आणि ऑल टीम. चिकनी कमर पे तेरे चला लगेच या रणजी स्पोर्ट कासाड वडवली टीमचा कॅप्टन आणि जय हनुमान टेंबवली टीम कॅप्टन आपण लगेच टॉससाठी यायचा आहे. आजच्या लॉटमधला हा पहिला सामना आहे आणि टॉस या ठिकाणी केला जाईल. दोन्ही टीम कॅप्टन लगेच या टेंबवली टीम आपण आलेला आहात, प्लीज लगेच या कॅप्टन पाठवा. रणजी स्पोर्ट कासाड वडवली टीम आपण सुद्धा लगेच कॅप्टन पाठवा.